तिकडे पिंपरी चिंचवडमधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेते राहुल कलाटे यांचा काल भाजपमध्ये प्रवेश होणार अशी चर्चा सुरू होती। मात्र प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपच्या इच्छुकांनी कलाटे यांना तीव्र विरोध दर्शवला आणि त्यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। राहुल कलाटे यांना भाजपात घेतल्यास आम्ही वेगळी भूमिका घेऊ असा थेट इशाराच या इच्छुकांनी दिलाय। इलेक्ट्रोमेट आपण कसे म्हणू शकता, आज परिस्थिती अशी आहे, भाजपचे जे सक्रिय कार्यकर्ते निष्ठावंत ते सुद्धा 100% निवडून येणार आहेत चारी। मग तुम्ही असं म्हणता की त्यांना घेतल्यामुळे आम्ही निवडून येणार आहे का? असं नाहीये। गेले अनेक वर्ष झाले आम्ही सातत्याने त्या प्रभागामध्ये काम त्यांची निवडणुकीची मागच्या निवडणुकीत मतं होती त्यांना विधानसभा आणि मायनस आहेत ना, म्हणजे 3000 स्वतःच्या प्रभागात ते मायनस आहेत। पुनवळे, ताथोडे, वाकड ह्या प्रभागात जर त्यांनी विकास केला असता तर त्यांना गरज नव्हती ना, ते कुठं पण उभं राहून निवडून येऊ शकत आहेत ना। पण त्यांना माहिती आहे, लोकांनी त्यांना दाखवलेलं आहे की तुमचं काम नाही आहे। तुम्ही गेले 5 वर्षापूर्वी 17 ते 22 मध्ये जे काम केलं ते लोकांना मान्य झालं नाही, त्यांनी बघितलंच नाही ना विकासाकडे। त्यांना पुढची ते आमदारकीच्या दृष्टीने ते शहरभर फिरत बसले, वार्डाकडे दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे लोकांसमोर त्यांना जाताच येत नाही। आता सध्याची माझ्या परिसरातली राजकीय परिस्थिती आणि माझ्याबरोबर असणारी मित्रमंडळी किंवा जे कार्यकर्ते की जे खूप एवढे 3, 4, 5 इलेक्शन माझ्याबरोबर आहेत, मग मी ते अपक्ष लढू, कुठल्या पक्षाबरोबर लढू, पण ह्या सर्वांना विश्वासात घेऊन आणि या सर्वांची चर्चा आमची सर्वांची सुरू आहे। आणि काल आचारसंहिता लागली, प्रभागात देखील जवळजवळ सर्वांचा एक राऊंड पूर्ण झालाय। तर माझा प्रभाग आणि आजूबाजूचा परिसर या सर्वांचा एकत्रित विचार करून आणि सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा, असं आत्ता तरी परमापेशी आम्ही सर्वांची चर्चा केल्यानंतर पुढे आले। तर बघू पुढच्या 1-2 दिवसात कळेल नक्की सर्व कार्यकर्त्यांची, सर्व मित्रमंडळींची, घरच्यांची सर्वांची मानसिकता काय।